सध्या जी युद्धजन्य परिस्थिती आहे म्हणजे इराण, इस्रायल आणि अमेरिका, हे जे युद्ध आहे ते भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर याचा परिणाम जो आहे तो संपूर्ण जागतिक व्यापारावर होताना दिसतोय. आपल्याला ऑइल इंधनच्या संदर्भात तर माहितीच आहे, मात्र भारतामध्ये याचा परिणाम शेती पिकांवर देखील होताना दिसतोय. म्हणजे जे काही एक्सपोर्ट केले जातात, कांदा पीक असेल, द्राक्ष पीक असेल, याला देखील याचा फटका बसताना दिसतोय. आता जर आपण पाहिलं तर मी पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या या भागामध्ये आहे जिथे द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. ही जी द्राक्ष आहे ती बाहेरच्या देशांमध्ये पाठवली जातात आणि याच्यासाठी खरं तर ही द्राक्ष पिकवताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण रेसिड्यू फ्री ही द्राक्ष असावी लागतात. त्याला मानांकनं जी आहेत आंतरराष्ट्रीय ती पाळावी लागतात आणि त्याच्यानंतरच याचं एक्सपोर्ट केलं जातं. माझ्यासोबत जे शेतकरी आहेत ते मोठ्या प्रमाणात गेल्या अनेक वर्षांपासून हे एक्सपोर्ट करतात. सतीश नेहरकर असं त्यांचं नाव आहे. तर काय सांगाल की एकूण तुमच्या आता किती एकरामध्ये ही द्राक्ष आहे? काही द्राक्ष तिथं अडकल्याचंही समजते. मी सतीश शांताराम नेहरकर, येडगाव, जुन्नर. माझ्याकडे 20 एकर द्राक्ष आहेत. आतापर्यंत 10-11 एकर द्राक्ष गेलेली आहेत आणि 10 एकर द्राक्ष माझी काढणीची बाकी आहेत. परंतु आता हे युद्धजन्य वातावरण आणि व्यापाऱ्यांचं जे धोरण की युद्ध आहे, मालाला पुढं उठाव नाही, एक्सपोर्ट होत नाही, त्यामुळं युद्धाचं कारण सांगून व्यापारी रेट कमी करतायत. त्यामुळं याचा फटका हा आम्हा शेतकऱ्याला चांगला बसणार आहे. आणि मागणी नसल्यामुळं आम्ही हा माल नाशवंत माल आहे, हा आम्ही ठेवू शकत नाही आणि हा माल आम्हाला विकावा लागणार आहे. आणि हा ज्यावेळेस लोकल मार्केटमध्ये माल जाईल त्यावेळेस हा 70-80 रुपयापेक्षा जास्त भावाने जाणार नाही. आणि एक्सपोर्टचे रेट आज 150 ते $150 रुपये आहेत. परंतु हा जर लोकलला माल गेला तर आमचं फार मोठी आर्थिक हानी होणार आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं, तुम्ही सांगितलं 150 ते $150 असं रेट, जर लोकल मार्केटमध्ये गेला तर साधारणतः किती रुपयांचा फटका, म्हणजे आता तुमचं जे एकरी उत्पादन आहे त्यानुसार मला तुलना सांगा. आता समजा आमचा जर समजा एकरी 8-10 लाख रुपये होणार असेल ते 2-3-4 लाख रुपये होतील. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त नुकसान आमचं या द्राक्षामध्ये होणार आहे. आणि पहिली गोष्ट, द्राक्षाला मालच यावर्षी कमी आहेत. जो मे मध्ये पाऊस झाला त्याच्यामुळे द्राक्षाला माल कमी आहेत. मुळात मालच कमी आलेले आहेत, म्हणजे सेटिंगच नाही. आणि त्यातून हा पावसाचा फटका आहे. त्यामुळं दुष्काळ 13वा महिना अशी परिस्थिती द्राक्षाची आहे. मुळातच या युद्धाची परिस्थिती तशीच म्हणावी लागेल. मात्र जर आपण पाहिलं तर ही जी द्राक्ष आहेत याचं एक्सपोर्टचे जे धोरण आहे ते आता समजा ही जे काही आखाती देश आहेत किंवा जिथं युद्धजन्य परिस्थिती त्याच्याशिवाय कुठे विकू शकतो का? तिथे एक्सपोर्टचं धोरण काहीतरी बदलायला हवं का? नाही, शासनाने जर निर्णय घेतला किंवा जिथं युद्ध चालू आहे, इराण, अमेरिका सोडून इतर देशांमध्ये मलेशिया, थायलंड, श्रीलंका किंवा आपलं बांगलादेश वगैरे ह्या इतर देशांमध्ये मार्केटिंग करायला शासनाने परवानग्या दिल्या आणि शासकीय धोरण जर बदललं तर काहीतरी शेतकऱ्याच्या पदरात पडेल अशी एक अपेक्षा आहे. निश्चित. आता जर समजा ह्या द्राक्षांच्या बाबतीत आपण पाहत आलो की जुन्नर हे खरं तर पहिलं हब होतं. आता तिथे द्राक्षांची कमी होते, इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी एक वेगळी द्राक्ष पिकवावी लागतात. बरोबर. तर याच्यासाठीचा येणारा खर्च आणि आता असणारा फटका हा कितपत बसणार आहे शेतकऱ्याला? हा जवळजवळ 70 ते 80% खर्च, जास्तचा खर्च आहे. आणि शेतकऱ्याच्या पदरात तर काही पडणारच नाही, पण पुढच्या वर्षीचा खर्च हा शेतकऱ्याला पदर करावा लागणार आहे, कर्ज काढून करावा लागणार आहे. त्यामुळे शेतकरी हे कर्जबाजारी होणार आहे, हे 100% झालेले आहे. आता या कालच्या युद्धाने जे काही थोडंफार होणार होतं ते सुद्धा शेतकऱ्याच्या पदरात पडणार नाही. सतीश नेहरकर यांच्यासारखे अनेक शेतकरी असे जुन्नरमध्ये द्राक्ष उत्पादक आहेत. सांगली असेल, नाशिक असेल, अशा अनेक ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं खरं तर या युद्धजन्य परिस्थितीमुळे कंबरडं मोडले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि एकूणच ही परिस्थिती केव्हा बदलेल माहीत नाही, मात्र केंद्राने याबाबतची जी धोरणं आहे ती देखील बदलणं तितकंच गरजेचं आहे. या शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे. यापूर्वीच अनेक जणांनी द्राक्ष बागावर नांगर फिरवलेत. आता ह्या द्राक्ष बागा टिकवण्यासाठी धोरण बदलणं तितकंच गरजेचं आहे. अविनाश पवार, NDTV मराठी,